हॅलो फ्रेंड्स, सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणारे जे लोणचे आहे ते सगळंच तुम्हाला दाखवणार आहे। आता आंब्याचं लोणचं बाकी होतं, फक्त कैरीचं आता तेच बनवायचं होतं म्हणून मी पटपट जे सरसोचं तेल आहे ते गॅसवर ठेवलं, छानपैकी गरम करून पूर्ण वाफ निघेपर्यंत गरम केलं, थंड होऊ दिलं त्याला, पूर्ण थंड झाला। आणि जो मसाला मी बनवून ठेवला होता, जिरं त्यामध्ये मेथी मोहरी वगैरे टाकून तो मसाला बारीक करून ठेवलेला होता आणि तो मसाला टाकायचा कैरीत। याला रात्रभर मी चांगलं मुरू दिलेलं होतं। आंबे छानपैकी कैऱ्या मीठ आणि हळदीमध्ये छानपैकी मुरल्या होता रात्रभर। नंतर त्यात टाकायचा होता मसाला जो मी बनवून ठेवलेला होता। त्यामध्ये होतं जिरं, मोहरी, मेथी आणि एक काहीतरी होतं, जो चार असं काहीतरी होतं, सोफ होती, हे सगळं होतं त्याची हे टाकली। नंतर टाकलं होतं मी ही डाळ, जी मोहरीची डाळ मिळते, आणि कलोंजी हे पण टाकून दिलं त्यामध्ये। त्याने खूप चांगली टेस्ट येते आणि लोणचंसुद्धा आपलं एक छानपैकी आपण त्याला काय म्हणू टेस्टसुद्धा येते, मस्त असं लोणचं बनून तयार होते। म्हणून माझ्या अहोमाने हे सुद्धा टाकणार, तर मी स्किप करणार होती, तर नाही याने टेस्टी लागते लोणचं, तर हे बनवलं। नंतर मग एक चम्मच मोठ्या चम्मचने तिखट घेतलं आणि जसं तिखट नव्हतं ते तेज नाही बनवलं, थोडंसं फिकसर लोणचं बनवलं, जसं तेज पण नको म्हटलं। आणि एक चम्मच छोटी चम्मच हळद टाकली, कारण आधीच हळद मी कैरीमध्ये टाकलेली होती जेव्हा मी मीठ वगैरे टाकून त्याला मुरू घातलेलं होतं ना तेव्हा। आणि नंतर मग तो एक कसं एका माझं स्टँड होतं ते वरच्या रूममध्ये, त्यामुळे नंतर मग मी हातानेच फोन पकडून शूट करत होते। आणि थोडं मीठ टाकलं, आधी मीठ होतं म्हणून त्यामध्ये, आता मीठ कमी टाकलं। मीठ जर जास्त टाकलं तर लोणचं जास्त टिकते आणि खूप दिवसपर्यंतसुद्धा राहते। आणि जेवढं मी म्हणजे एक पाव जास्त तेल होते, 3 पावचे जवळपास तेल होतं, ते सुद्धा छानपैकी त्यामध्ये टाकून दिलं। कसं आहे ना, तेल जर जास्त असलं तर लोणचंसुद्धा टिकतं आणि छान बनतं, त्यासाठी खराब नाही होत जर जास्त तेल असलं लोणच्यामध्ये तर। आणि मग टाकली 1 चम्मच हिंग, जे सगळ्यात महत्त्वाचे आहे, ठीक आहे। नंतर एक प्लेट भरून छानपैकी गूळ टाकला आहे मी, साखर न टाकता म्हणे साखर नको टाकू, गुळच टाक, ठीक आहे। तर म्हणून मी गूळ टाकला छानपैकी, पहिले बारीक करून घेतला होता, जो आपल्याकडे भेल असते ना त्याला बारीक करून घेतली होती, नंतर मग तो गूळ मिक्स केला त्यामध्ये। फ्रेंड्स बघा, फायनली मी लोणचं बनवलं आणि भरणीमध्ये भरून ठेवलं बघा। तर बघू शकता, हे आहे कैरीचं लोणचं। फटाफट मला ते व्हिडिओ बनवता नाही आलं, कारण मी रिंग लाईट जो आहे माझा स्टँड तो वरती नेऊन ठेवला, म्हणून मी पटकन भरून घेतला आणि तो तेवढाच हे शूट पण नाही केला होता मी, ठीक आहे। आता लोणचं 1 किलोचं आहे, हे आंब्याचं भरून ठेवलेलं, त्याला लावून देते। आता याला काही बोलायचं नाही। आणि हे मिरचीचं आहे, माहीतच आहे। आणि हे आहे फणसचं लोणचं। झाले 3 लोणचे तयार झाले। तर चला, याला ठेवते पाण्यामध्ये, फ्रीजमध्ये नाही ठेवत, पाण्यातच ठेवते याला आणि चांगलं आता मुरू देते। बघू शकता, मी बनवलं आहे अल्कलाइन वॉटर, म्हणजे डिटॉक्स वॉटर। अरे कहना क्या चाहते हो? तर हे बनवलेलं आहे, यामध्ये आहे गाजर, बीट, लिंबू, धनिया, पुदिना, हे सगळं आहे। आता याला रात्रभरासाठी असंच मी ठेवून देते आणि हे पाणी उद्या सकाळी मी पिणार आहे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? मी सुद्धा छान आहे, मी सुद्धा एकदम मस्त आहे। आता वाजत आहे 1 आणि आता मी ब्लॉग सुरू केलेला आहे बघा। आता काय चालू आहे ना माहिती का, जसं म्हणजे आता मला वेट लॉस करता करता 2 महिने, असं कमीत कमी तरी 2 महिने होत आलेले आहेत, तरीही मी माझं म्हणजे सांगते, याच्यामध्ये माझे गॅप पुष्कळ झाल्या, तरीही माझं वेट 7 किलो कमी केलेलं आहे। पहिले होतं 61 आणि आता आहे म्हणजे 7 ते 8 किलो तर आरामात केला आहे। आता आहे 53 किलो वजन आहे बघा। कसं आहे ना, याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्यावं लागतं आपला, जेव्हा वेट लूज करतो तेव्हा की नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं खाणं, म्हणजे डाईट महत्त्वाची आहे, झोप महत्त्वाची आहे, सगळ्यात महत्त्वाचं सोबतच आहे पाणी। जर आपल्या शरीरात पाणी कमी राहिलं तर तुमचं वजन झपाट्याने म्हणजे पटापट वाढते। मी दिवसभरामध्ये
बघा असं नाही आहे, मी माझा एकदम जरी बिझी शेड्यूल असला, म्हणजे एकदम बिझी जरी असलो आपण म्हणतो मला एक्सरसाइज करायला वेळ नाही, मला याला वेळ नाही, मला त्याला वेळ नाही, हे सगळे आपले एक बहाणे असते. खरं सांगा, आपल्या आयुष्यातून असा अर्धा ताससुद्धा नसतो का? संध्याकाळी असो, ठीक आहे, कोणी जर जॉब करत असेल तर त्यांना संध्याकाळी वेळ मिळते, ठीक आहे. संध्याकाळी वेळ म्हणजे अर्धा तास तर तुम्ही काढू शकता ना. घरी आल्यावर 8 वाजता 7 वाजता जरी तुम्ही घरी येता, 7 वाजता घरी आल्यानंतर ठीक आहे, स्वयंपाक वगैरे करावं लागतं, सगळं काही असते, पण अर्धा तास स्वतःसाठी काढावं असं मी म्हणते. आणि खरं सांगते, या साऱ्या गोष्टीने आपल्या तब्येतीवर एवढा जास्त फरक होतो. पहिली ना मला जास्त म्हणजे दम लवकर यायचा, श्वास भरून यायचा माझा पटकन, आणि कामंसुद्धा मला उरकायचे नाही, पटापट माझे कामंसुद्धा व्हायचे नाही, खूप वेळ व्हायचं मला. आणि आता खरं सांगते ना, जेव्हापासून माझं आता मी 7 किलो वजन कमी केलेलं आहे, 7 किलो डाईट वगैरे सगळी बरोबर आहे, झोपसुद्धा माझी, आणि झोपेचं सगळ्यात महत्त्वाचं, माझीसुद्धा झोप होत नाही. माझी म्हणजे कशी, तर मी रात्री मला 10:30 ते 11 वाजता झोपायला, सकाळी मी उठते 4:30 वाजता, ठीक आहे. आपली 7 ते 8 तास बिलकुल झोप होत नाही. मग मी काय करते, दुपारी पूर्ण कामं करून घेते, आटपवते, आणि सकाळचा महत्त्वाचा असते माझ्या मॉर्निंगचा तो स्टॉल असते, जो ज्यूसचा आहे तो लागतो. नंतर घरी आलं, स्वयंपाक पाणी पूजा वगैरे हे सगळे आपले घरगुती कामं झाले, पार्लर वगैरे, जर कोणी कस्टमर आला तर पार्लरही करायचं, आपलं घरसुद्धा व्यवस्थित करायचं, आणि सोबतच आपल्या स्वतःवर सुद्धा लक्ष द्यायचं. 7 किलो वजन कमी करणं म्हणजे खूप काही याची गोष्ट नाही आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वेट लूस यासाठी करायचं होतं, कारण माझं म्हणजे जे आहे ते पोटावर जास्त हे झालेलं होतं, पोटाची चरबी जास्त वाढली, तर मी त्यामध्ये सुद्धा 3 इंच कमी केलेले आहे. पहिले म्हणजे 36 होते, तर आता 33वर आलेले आहे बघा. तर प्रत्येक असं वाटते ना, आता अजून थोडे दिवस, आता 53 आहे मला माझं टार्गेट होतं की मला 50च्या अंदर राहायचं आहे माझं वेट, तर मी ते केल्याशिवाय तसाही माझं म्हणजे जे आहे ते मी त्यावरच लक्ष देणार. आणि आता एवढं छान फ्रेश आणि फ्री वाटते बघा. त्याचंच कारण आहे की चेहरासुद्धा आपला ग्लो करतो आणि मस्त वाटते. तर चला, वेट लॉस करण्यासाठी जर वेट लॉस करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, पाणी 3 ते 4 लिटर रोज प्यायचं. थोड्या वेळाने अर्ध्या तासाने, 1 तासाने थोडं पाणी पित राहायचं. दिवसभरात आपलं 4 लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे. 3 लिटरचं टार्गेट ठेवायचं, तर 3च्या वर तर आपण गेलोच पाहिजे, ठीक आहे. त्याने सुद्धा वेट लॉस लवकर होते. तर चला, माझे कामं वगैरे झालेले आहे. आता 1 वाजत आहे, कामं वगैरे पूर्ण निपटलेली आहे. आता करायचे आहे, रील वगैरे अपलोड करते आणि पाणी पिते. आणि कालपासून मी डिटॉक्स वॉटर हे सुद्धा तयार केली आहे, नाही का. तर आज काय काय टाकलं हे नक्की दाखवेन मी. काल टाकलं नव्हतं, डायरेक्ट बनवलं, नंतर मग मी ब्लॉग घेतला थोडा. तर आज त्यामध्ये काय काय टाकलं, डिटॉक्स वॉटर कशी तयार करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि माझे लोणचे तुम्ही बघितलेच आहे, 3 प्रकारचे लोणचे मी बनवलेले आहे, आणि तीनही पण लोणचे खूप टेस्टी आणि यमी बनले. तेल जास्त आहे त्यामध्ये, म्हणून मी कमी प्रमाणात खाते. ते असो, आपल्या घरी 1 वर्ष पुरले पाहिजे त्यासाठी आपण घरी बनवून ठेवलेले आहे बघा. बिना काही न येता म्हणजे चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी आणि झोप. आता मला जेव्हा वेळ मिळेल बघा, आता 1 वाजेला, 1च्या नंतर माझ्या रील वगैरे अपलोड करताना, लाईव्ह गेल्यावर, रील अपलोड केल्यावर मला बरोबर 2:30-3 वाजून जाते, ठीक आहे. माझा 1 तास ते 1.5 तास जातो आरामात. तर 2:30-3 वाजले का तेव्हा मी छानपैकी झोपतो. 3:30 वाजता झोपली की मी उठते 4:30-5 वाजता, म्हणजे 1.5 ते 2 तास झोपून घेते. कारण माझी रात्री 5 तास झोप होते, 5 ते 6 तास, 2 तास मी सकाळी कंप्लीट करते, ठीक आहे. झाली 8 तासाची झोप, त्याने अजून फ्रेश वाटते. तर तुम्हीसुद्धा म्हणजे सगळं करण्याचा प्रयत्न करा. भलेही आपल्याला कामं असते, पण तेवढा स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि एक्सरसाइजसुद्धा, मी आता माहिती आहे का, माझा टायमिंग आहे, मी 5:30 वाजतापासून 6 वाजेपर्यंत किंवा 6 ते 6:30 वाजेपर्यंत एक्सरसाइज अर्धा तास तर करते, नाही 1 तास तर अर्धा तास नेहमीच करते. आणि त्यानेसुद्धा मला खूप जास्त फायदा मिळतो. तुम्हीसुद्धा करा आणि छानपैकी बघा. त्याने काय होतं, पुष्कळ साऱ्या हे असते जे नंतर आपल्याला दवाई गोळ्या हे ते काही खावं नाही लागत, कारण आपण स्वतःला फिट बनवून ठेवतो. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्यात चांगलं कारण आहे. कारण मला माहीत आहे, जेव्हा माझं वजन 61 किलो झालं होतं तेव्हा मला कसं वाटत होतं. तेव्हा म्हणजे बापरे, कोणतेच कपडे फिटिंगमध्ये नाही आहेत, कोणते कपडे घातले तर ते आपल्याला एकदम टमी बाहेर दिसते, खूप वेगळं वाटते. आणि आता तसं काही नाही, आता एकदम मस्त वाटते. कारण पोट पण सुद्धा आतमध्ये गेलेलं आहे. पण एवढं आहे की माझी भूक म्हणजे जेवण आहे ते कमी झालं आहे. आता 1 पोळीच्या वर तर मी जेवण नाही करू शकत, म्हणजे ते
जेवण त्यामुळे आपलं कमी, जसं आपलं वजन कमी झालं आणि पोटसुद्धा कमी झालं तर आपलं जेवणसुद्धा आपोआपच कमी होऊन जाते. डाईट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर फक्त एक्सरसाइज करत असाल तर तुमचं वेट लॉस होणार नाही, सोबत तुम्हाला डाईट हे करावंच लागेल. डाईट केल्यानंच तुमचं वजन कमी होईल. तर चला आता पिते, पटकन पाणी पिते आणि रील वगैरे बनवायचे आहे. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात.